14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दीक्षाभूमीवर बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती। त्यानंतर संपूर्ण भारतभरात धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्याला सुरुवात झाली। अकोला शहरात सुद्धा गेल्या 33 वर्षापासून धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा केला जातो। अकोला शहरातील अशोक वाटिकेवर दरवर्षी हा उत्सव साजरा केला जातो। भगवान गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला दरवर्षी येथे अभिवादन करण्यासाठी हजारोच्या संख्येनं नागरिक येत असतात। अशोक वाटिकेवर यावेळी शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले व बाबासाहेबांच्या पुस्तकाचे दुकाने सुद्धा थाटल्या गेली होती। प्रथम अशोक वाटिकेवर भारतीय बौद्ध महासभेचे वंदन करून सर्व नागरिकांना तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नवीन अधिष्ठाता यांनी आपल्या मेडिकलच्या स्टॉप सोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले। यावेळी अशोक वाटिकेवर पोलिसांचा कडक बंदोबस्त लावण्यात आला होता। ब्युरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज।